पुणे अगदी सुरुवातीला सेवानिवृत्त आजी आजोबांसाठी राहण्यासाठी अतिशय सुरक्षित शहर, त्यानंतर शहराची ओळख झाली ते विद्येचं माहेरघर, आणि आता राज्यात सगळ्यात जास्त गुन्हे कुठे घडतात तर दुर्दैवानं म्हणावं लागतंय पुण्यात. सुरुवातीला गेल्या काही दिवसातील पुण्यातील फक्त महिलांवरील अत्याचारावर एक नजर टाकली तरी समजतंय पुण्यात किती गुन्हे घडतायत. आणि त्यानंतर पुण्यातील ते 5 घटक समजून घेऊ, त्यांच्यामुळं पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढलीये असं सामाजिक अभ्यासकांचं मत आहे. 2023 मध्ये पुण्यात बलात्काराच्या 410, विनयभंगाच्या 738 घटना घडल्या आहेत, तर 2024 मध्ये बलात्काराच्या 505 तर विनयभंगाच्या 866 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याशिवाय 2025च्या सुरुवातीला सव्वा महिन्यात बलात्काराच्या 56 तर विनयभंगाच्या 125 घटना घडल्यात. यामध्ये कोयता गँगचे प्रताप, टोळीयुद्ध, गोळीबार हे गुन्हे घेतलेच नाहीत. त्यामुळे विद्येचं माहेरघर महिलांसाठी अजिबात सुरक्षित नाही हे समोर आलंय. आता वळूया मूळ मुद्द्याकडे. पुण्यामध्ये ढोबळमानानं 5 घटक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामध्ये आणखी एक घटक आहे, असे एकूण 6 घटक. 1 पेठेतील पुणेकर, 2 पुण्याच्या आजूबाजूचे जमीनदार पुणेकर, 3 पुण्यामध्ये बाहेरून शिक्षणासाठी आलेला विद्यार्थी वर्ग, 4 पुण्यातील IT पार्कमध्ये काम करणारा ITतील तरुण, 5 पुण्यातील तरुण वर्ग आणि 6 पुण्यातील सर्वसामान्य नोकरी करणारा वर्ग. आता यातील एक घटक सोडला तर 5 घटक हे पुण्यातील गुन्हेगारी वाढवण्यासाठी कारणीभूत आहे असं सामाजिक विश्लेषकांचं मत आहे. आणि त्यात काहीसं तथ्यही आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही त्यामध्ये तथ्य वाटेल. पहिला घटक पेठेतील पुणेकर. हा वर्ग त्यांच्याच धुंदीमध्ये असतो. पुण्यापेक्षा जगात काहीच भारी नाही असा मानणारा हा वर्ग आत्मसुखाय वर्ग. या वर्गाला पुण्यामध्ये काय चाललंय, पुण्यातील सामाजिक स्थिती काय आहे, गुन्हेगारी का घडतीये, पुण्यातील सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे याबाबत खूपच कमी प्रतिक्रिया या घटकाकडून येत असतात. खूप कमी पुढाकार या घटकाचा असतो. त्यामुळं पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढली आहे असा आरोप अनेक सामाजिक अभ्यासकांचा आहे. हा पहिला घटक त्यासाठी कारणीभूत आहे असंही सामाजिक अभ्यासकांचं मत आहे. दुसरा घटक आहे पुण्यातील आजूबाजूचे जमीनदार. या घटकामुळे पुण्यामध्ये टोळीयुद्ध जन्माला आलं. मुळशी पॅटर्न सिनेमा पाहिल्यावर त्यातील बऱ्याच गोष्टी समजतात. एकमेकांवर चष्मा गाजवण्यासाठी या वर्गाकडून मोठ्या प्रमाणात गुन्हे पुण्यामध्ये घडले आहेत आणि अद्यापही घडतायत. या घटकाला आटोक्यात आणण्यात पुणे पोलिसांना कायम अपयश आलंय. त्यामुळं अनेक वेळा पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय घेतला गेलाय, सवाल उपस्थित केला गेलाय. यांच्यामुळं पुण्यामध्ये गुन्हेगारीचा आलेख हा वाढत गेलाय. तिसरा घटक आहे बाहेरून शिक्षणासाठी आलेला विद्यार्थी वर्ग. हा वर्ग पुण्यामध्ये अभ्यास कमी आणि बाकी उद्योगच जास्त करत असतो. अर्थात सगळेच विद्यार्थी नाहीत. काही विद्यार्थी प्रामाणिकपणानं आणि खूप कष्टानं अभ्यासही करतायत, पण बहुतांश विद्यार्थी हे ड्रग्ज, अफेअर यात गुंतलेत. त्यामुळे पुण्यामध्ये ड्रग्ज, महिलांवरील अत्याचार, पुण्यामध्ये मुलामुलींचा धिंगाणा, मुलामुलींच्या अफेअर वाढलेत. यामुळेही पुण्यामध्ये महिलांवरील अत्याचार, गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे असा एक अंदाज सामाजिक अभ्यासकांचा आहे. चौथा घटक आहे पुण्यातील IT पार्कमध्ये काम करणारा ITतील तरुण. हा वर्ग तर त्यांच्याच जगामध्ये असतो. या वर्गाला पगार मोठा असतो. सोमवार ते शुक्रवार AC मध्ये काम करायचं आणि शनिवार रविवार कमावलेला पगार, पैसा नको त्या ठिकाणी उडवायचा. यांच्यामुळेही पुण्यामध्ये ड्रग्ज संस्कृती आली, पार्टी संस्कृती आली. रात्रभर बाईकवर वेडेवाकडे चाळे करत बाहेर फिरत राहायचं ही संस्कृती आली. त्यामुळे रात्रभर बेकायदेशीर दारू दुकाने, सिगारेट टपऱ्या या सुरू राहण्याचे प्रकार पुण्यामध्ये वाढलेत. या वर्गामुळेही मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये क्राईम वाढलाय. पण या वर्गाला त्याचं काहीही वाटत नाही. या वर्गाचा पुण्यावर तसा प्रेमही नाहीये. दुर्दैवानं पुणे पोलिसांचं याकडे लक्षही नाहीये असाही थेट आरोप सामाजिक अभ्यासकांचा आहे. पाचवा घटक आहे पुण्यातील बेरोजगार तरुण, अर्थात कोयता गँग स्पेशालिस्ट. पुण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कोयता गँगच्या घटना घडतात त्या ठिकाणी शोधा हेच पुण्यातील बेरोजगार तरुण तिथे तुम्हाला सापडतील. आणि दुर्दैव म्हणजे तेच बेरोजगार तरुण सापडतील. या वर्गामुळेही पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्राईम रेट वाढलाय. 6वा घटक आहे पुण्यातील सर्वसामान्य नोकरदार वर्ग. यामध्ये पुण्यातीलच लोक नाहीत तर पुण्याच्या बाहेरून आलेले, इतकंच काय राज्याच्या बाहेरून आलेलेही नोकरदार आहेत. आणि या वर्गामध्ये सर्व वयोगटातील लोक आहेत, तरुणांपासून ते 60 पर्यंतचे लोक. हा वर्ग प्रामाणिकपणाने नोकरी करतो, कुटुंब चालवतो. हा एकमेव वर्ग असा आहे जो पुण्यातील गुन्हेगारीला कारणीभूत नाही. या वर्गातील कुणीही तुम्हाला पुण्यातील कुठल्याही गुन्ह्यामध्ये सापडत नाही.
अर्थात हा वर्ग फक्त पुण्यामध्ये काम करण्यासाठी, नोकरी करण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी आलाय. त्यांचं घर, कुटुंब पोषण्यासाठी आलेला आहे. हा वर्ग नित्यनेमानं नोकरीवर जातो, त्यांच्या वेळामध्ये नोकरी करतो, घरी येतो, शांतपणे राहतो. त्यामुळं हा वर्ग गुन्ह्यात सापडणारच नाही. तर असे वरील 6 घटक आहेत. त्यातील 6वा घटक सोडला तर 5 घटक हे पुण्याची वाट लावण्यासाठी कारणीभूत आहेत. अर्थात राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी, खास करून पोलीस प्रशासन हे तर जबाबदार आहेतच. राजकारणी आणि प्रशासन यांच्यावर असाच एक व्हिडिओ आपण बनवणार आहोतच, ते तर जबाबदार आहेतच. मात्र पुण्यामध्ये एकच गुन्हेगार पुन्हा पुन्हा अपराध करत असतो, गुन्हे करत असतो, तरी त्याला अटक होत नाही, कारवाई होत नाही. त्यामुळं पोलीस प्रशासनाची भीतीच राहिली नाही. पुण्यातील गुन्हेगार पुणे पोलिसांना घाबरतच नाही, हे बऱ्याच वेळा समोर आलंय. तुम्हाला काय वाटते? वरील 5 घटक पुण्यातील गुन्हेगारीसाठी कारणीभूत आहेत का? कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर.